अर्थातच यावेळी सुद्धा काळजाचा ठोका चुकावा, कोणालाही धडकी भरावी अशी भाकणूक झालेली आहे. मित्रहो, आजच्या विज्ञान युगात सुद्धा भाकणूक नावाचा एक प्रकार आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी सुरू असतो. बघा, जिथल्या तिथल्या परंपरा आहेत, ज्याची त्याची श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे अगदी पारंपरिक पद्धतीनं ही भाकणूक होते. आणि साधारणपणे पुढच्या काळामध्ये काय काय घडू शकेल हे या भाकणुकीत सांगितलं जातं. या भाकणुकीबद्दल, अशा भाकणुकीबद्दल आमचा कसलाही दावा नाही हे सुरुवातीला स्पष्ट करतो मित्रांनो, कारण आम्हाला अंधश्रद्धेचा अजिबात पुरस्कार करायचा नाही आणि कोणाच्या श्रद्धेबाबत, कोणाच्या पारंपरिक भावनाबाबत आम्हाला दुखवायचंही नाही. संत बाळूमामा हे अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातल्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या श्री क्षेत्र आदमापूर इथल्या संत बाळूमामाचा भंडारा उत्सव पार पडला. लाखो भाविक या उत्सवाला हजर होते. या यात्रेतील भाकणूक ऐकण्यासाठी राज्यभरातून भाविक आदमापूर इथं दाखल झालेले होते. खूप उत्सुकता असते याची. बघा, इथं जी भाकणूक केली जाते त्यावर अनेकांची श्रद्धा आहे, अनेकांचा विश्वास आहे. त्यामुळं भाविक अगदी कानात प्राण आणून ही भाकणूक ऐकत असतात. गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत आणि त्याच्याही पुढे जाऊन अगदी जगभरामध्ये भविष्य काळामध्ये काय काय घडू शकेल याबाबत साधारणपणे ही भाकणूक आहे आणि त्याप्रमाणे ही भाकणूक झाली. अर्थातच यावेळी सुद्धा काळजाचा ठोका चुकावा, कोणालाही धडकी भरावी अशी भाकणूक झालेली आहे. या यात्रेमध्ये कृष्णा डोणे महाराजांनी ही भाकणूक केली. सध्याचा काळ जर आपण पाहिलं, म्हणजे वास्तविक जर आपण सगळं पाहिलं तर सध्या जग एका कठीण संकटामधून जाताना दिसतंय. अगदी तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. अमेरिका इराण यांच्या युद्धाच्या झाडा तर अगदी आपल्या किचन पर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. आणि मग ही सगळी चिंता असताना या भाकणुकीने आणखी धडधड वाढवलेली आहे. जगातली इस्लामिक राष्ट्र पेटून उठतील, आपापसात युद्ध करतील, मोठं नुकसान होईल, देशाच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल, साखर कारखान्याचा मॅनेजर आनंदात राहील, कोरोनापेक्षा मोठा आजार येईल, 100 वर्षानंतर माणूस पृथ्वी सोडेल आणि कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठं भगदाड पडेल अशी भाकणूक आज झाली. साहजिकच ही भाकणूक चिंता वाढवणारी आहे. आदमापूर इथल्या बाळूमामा भंडारा उत्सवामध्ये त्यांच्या भाकणुकीचा हा कार्यक्रम झाला. मराठी वर्षातली ही शेवटची भाकणूक असल्यामुळे या भाकणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. बघा, या भाकणुकीमध्ये म्हटलंय, आदमापूर हे गाव प्रति पंढरपूर होईल, जलप्रलय होईल, कर्नाटकच्या जलाशयाला मोठं भगदाड पडेल, जातीयवाद, राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेत येईल, रेल्वे, विमानं, त्याचबरोबर मोठ्या वाहनाचे अपघात होतील, कर्नाटक राज्याचं राजकारण डळमळीत होईल, छोटे पक्ष राज्याच्या राजकारणामध्ये मोठे होतील, मात्र देशामध्ये कमळच फुलणार, बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल, जगात सत्य फासावर जाईल, 12 वर्षाची मुलगी भ्रतार मागेल, तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल, 35 वर्षाचं म्हातारपण येईल अशी ही भाकणूक आहे. जागतिक पातळीवरील भाकणूक करताना मोठ्या युद्धाचे संकेत सुद्धा दिले गेले आहेत. कोरिया जगासाठी घातक ठरेल, चीन भारतावर आक्रमण करेल, भारत पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध होईल, 3ऱ्या महायुद्धाचा भडका उडेल, भारतीय सैनिक सीमेवर लढत राहतील, पाकिस्तानचा 4था हिस्सा कोणी काबीज करेल, राजकीय नेते मोठ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये अडकून पडतील, तुरुंगात जातील. महागाईचं सुद्धा या भाकणुकीमध्ये विषय आला. महागाईचा भस्मासूर वाढेल, जनता हैराण होईल, महागाईनं, भाववाढीनं जगणं मुश्किल होईल अशी भाकणूक सुद्धा यावेळेला करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीबाबत भाकणूक करताना सुद्धा काही चिंताजनक बाबी मांडण्यात आलेल्या आहेत. मेघराजा ताळतंत्र सोडेल, सुनामी वादळ येईल, मोठं नुकसान होईल, भूकंप होतील, जनतेला नुकसानीचा सामना करावा लागेल.
जंगलातले प्राणी पक्षी गावामध्ये येतील आणि मनुष्य जंगलात राहायला जाईल. 12 कोसावर दिवा दिसेल, गाव बाजार येईल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा तेजी मंदीत राहतील. हिंदू धर्माला मात्र चांगले दिवस येतील. जगातले अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. भारत देश हिंदू राष्ट्र होईल. भारत मातेचा जय जयकार करा. मी भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव उभा राहीन. पुण्यापेक्षा पाप वाढलं आहे. मानवाला 18 प्रकारचे आजार होतील. विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल. मानवाचं आयुष्य कमी होईल. 12 वर्षाची मुलगी आई बनेल. अशी ही सगळी भाकणूक आहे मित्र. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.